नमस्कार, मी अतुल. ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज मी नौपाड्यामध्ये आहे. मला वाटतं डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल जवळ आहे आणि माझ्या पाठीमागे ही जी परिस्थिती दिसते तुम्हाला, मी सकाळी पण लाईव्ह केलं होतं. अशीच परिस्थिती, म्हणजे झाडं पडली आहेत, कुठेतरी छाटणी झाली आहे, नाही झाली आहे, मग ते सगळं असंच पडलंय. अशीच परिस्थिती सध्या संपूर्ण ठाण्यामध्ये आहे. मी आता नौपाड्यात आहे. इथेही पर्याय बघा, इथं हे, तिथे पुढे बघितलं तर तिथेही झाडं आहे. तो रस्ता बंद केला आहे. आता या ठिकाणी मग डॉक्टर बेडेकर हॉस्पिटलच्या इथे माझ्यासोबत स्थानिक नगरसेविका ज्या आहेत, मृणाल पेंडसे आहेत. मी त्यांच्याशी बोलणार आहे. मृणाल मॅडम, मला वाटतं 5-6 दिवसापासून सतत पाऊस आहे. अख्ख्या नौपाड्यात हीच परिस्थिती दिसतीये. काय सध्या या तुमच्या प्रभागाची परिस्थिती काय आहे पावसात? आता सध्या प्रभागाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. अनेक ठिकाणी झाडं पडलेली आहेत, कोणाच्या घरावरती पडलेली आहेत, रस्ते ब्लॉक झालेले आहेत. म्हणजे सगळीकडे दाणात दाण उडालेली आहे. आणि या सगळ्याला कारणीभूत मला असं वाटतं फक्त प्रशासन आहे. कारण पावसाळा दरवर्षीच येतो, पण पावसाचं जे नियोजन असतं ते खूप आधी काही महिने करणं आवश्यक असतं, जे यावेळी अजिबात केलं गेलेलं नाहीये. म्हणजे आता इतकी वर्ष जे मी बघतीये ते साधारण एप्रिल पासून आपण फांद्या छाटणीला सुरुवात करतो आणि मग जून पर्यंत फांद्या छाटणीचं काम हे प्रभागामध्ये पूर्ण होतं. पण या वर्षी मला जेवढी माहिती मिळाली आहे, आपण टेंडरच मार्च एंडला किंवा एप्रिलमध्ये काढलं. त्याच्यामुळे फांद्या छाटणीला सुरुवात ही मे नंतर झाली. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं ही जी परिस्थिती उद्भवलेली आहे, प्रशासनाला याचं कुठलंच गांभीर्य मला दिसत नाहीये. आणि त्याच्यामुळे नौपाड्यामध्ये अत्यंत वाईट अशी परिस्थिती आहे. मॅडम, काल आयुक्तांनी आपत्ती व्यवस्थापनाचा दौरा केला, त्या सगळ्या केबिनच्या ऑफिसचा. आयुक्त म्हणतायत 4 महिन्यात शुद्ध पद्धतीने, शास्त्रोक्त पद्धतीने 6000 झाडांची छाटणी जी आहे ती झालेली आहे. वाटतंय तुम्हाला? मला आयुक्तांना आता चॅलेंज द्यायचंय की जी काही छाटणी झाली आहे ना, आम्हाला ते दाखवा, त्या जागा पण दाखवा, ते नंबर पण दाखवा. कारण काय आहे ना, मी आता सतत गेले अनेक दिवस या सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलते. म्हणजे आपले सगळे उपायुक्त असतील, बोडके सर आहेत, सोनावणे आहेत, त्यांच्याशी मी रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि रोज मला वेगवेगळी उत्तरं दिली जातात, वेगवेगळी कारणं सांगतात. टीम आत्ता पोहोचतीये. खरं सांगू का मी अतुल, मला जेवढं कळलेलं आहे, यांनी टेंडर एकतर उशिरा काढलं. टेंडरमध्ये जे कोण कॉन्ट्रॅक्टर पहिल्यांदा आलेच नाहीत आणि नंतर जे कोणी आले तर त्यांच्याकडे फक्त 10 जणांची टीम आहे. म्हणजे 10 जणांची टीम ही नौपाडा कोपरी प्रभाग समितीसाठी, ज्याच्यामध्ये 4 मोठे प्रभाग येतात, 19, 20, 21 आणि 22 अशा 4 प्रभागांसाठी फक्त 10 जणांची टीम ही कशी पुरी पडणार तुम्ही मला सांगा? म्हणजे ही लोक सगळी जण काम करतायत, काम करत नाही असं आमचं म्हणणं नाहीये, पण तुमच्याकडे माणसंच नाहीयेत. आणि माणसं का नाहीयेत? कारण ते टेंडरमध्ये बजेटसाठी यांच्याकडे निधी नाहीये. म्हणजे ज्या गोष्टीसाठी निधी खरं तर ठेवला पाहिजे, मग ती फांद्या छाटणी असेल किंवा घरावरती फांद्या पडून लोकांचे जीव जाऊ शकतात किंवा नाले सफाई असेल, या गोष्टींसाठी यांच्याकडे बजेटच नाहीये. आणि त्याच्यामुळे 10 लोकांची टीम एका प्रभाग समितीमध्ये तुम्ही ठेवता, गाडी 1 किंवा 2च आहेत. ही लोक कशी काम करणार? आणि त्याच्यामुळे यावर्षी तर इतकी वाईट परिस्थिती आहे, म्हणजे मला खरंच कळत नाहीये. म्हणजे ना नियोजन आहे, ना काम करण्याची इच्छाशक्ती आहे. म्हणजे मी कालपासून इतकी अपसेट झाली आहे, म्हणजे हे बघून त्रास होतो की काय आहे. स्मार्ट सिटी आपण म्हणतो ठाणे, आणि फांद्या छाटणी करायला तुमच्याकडे माणसं नाहीत. तुम्ही बघाल तर सगळीकडे फांद्या पडल्यात शहरामध्ये, कारण फांद्या उचलायला माणसं नाहीत. गाडी 1 किंवा 2च आहेत सगळ्या गाड्या. आणि आता त्यांनी आपल्या घनकचरा विभागाच्या गाड्या घेतल्यात, त्यामुळे जागोजागी आता कचरा साठायला लागलाय. म्हणजे तुमच्याकडे बजेट नाही. ठाण्यासारख्या शहरामध्ये तुम्ही इतकी फालतू उत्तरं देता आम्हाला, म्हणजे बघून खरंच म्हणजे मला वाटतं अर्थसंकल्प 5 का 6000 कोटींचा सकाळी 7-7:30 पर्यंत ती महासभा चालली. आधी देखील मोठे आकडे मोठे आहेत, हजारो कोटींचे आहेत. काय नक्की प्रॉब्लेम होते? काय वाटतं तुम्हाला? मी जसं म्हटलं, एकतर नियोजन नाही आणि काम करण्याची इच्छाशक्ती नाही. म्हणजे इथे कोणाला कामच करायचं नाहीये किंवा परिस्थितीचं गांभीर्य नाहीये प्रशासनाला अजिबात. कारण हे सगळं नियोजन मला असं वाटतं सुरुवातीला जानेवारीपासून जर आपण केलं, मार्च मध्ये टेंडर काढलं, तर या सगळ्या गोष्टी आपण आरामात करू शकतो. बघा, पाऊस येणारच आहे, नैसर्गिक आपत्ती कोणी टाळू शकत नाही, पण आपण त्याच्यासाठी आपली तयारी ठेवली पाहिजे ना. तुम्ही टेंडरमध्ये बजेट का वाढवत नाही? म्हणजे त्या लोकांना आता मी विचारलं, अगदी कमी वेजेसमध्ये ही लोक काम करतायत, तर तुम्ही वाढवा ना कामगारांचे जे काही रोजचं वेतन असतं ते. आणि 10 जणांची टीम तुम्ही एकेका प्रभाग समितीमध्ये ठेवता. तुम्ही टीम वाढवली पाहिजे, तुम्ही गाड्या वाढवल्या पाहिजेत, नालेसफाईची टीम वाढवली पाहिजेत. म्हणजे ज्याच्यामुळे नागरिकांचे जीव जाऊ शकतात अशा गोष्टी किंवा दुर्घटना जर आपण टाळू शकत असू, पण ते यांना टाळायच्याच नाहीयेत का? म्हणजे असा प्रश्न आता उपस्थित होतोय. आणि काय करायचंय? तर 5 आणि 7,000 करोडचं बजेट जर सामान्य नागरिक हा सुरक्षित नसेल, त्याला बेसिक गरजा मिळत नसतील, तर ह्यांचं बजेट करायचं तरी काय आहे?
त्याच्यामुळे येणाऱ्या महासभेत तर हे प्रश्न आता विचारले जाणारच आहेत. पण यावेळेस मी सांगते की ठाणे शहराची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, वाईट आहे आणि सगळीकडे दुर्दशा झालेली आहे. मॅडम मी कालपासून बघतोय सगळीकडे एकतर माणसं नाहीयेत आणि जरी पोहोचली तरी त्यांच्याकडे इक्विपमेंट नाहीये. दुसरी गोष्ट आरडीएमसी म्हणजे आपत्ती व्यवस्थापन फायर ब्रिगेड तरी पोहोचतोय कुठेतरी, पण वृक्ष प्राधिकरण नावाचं कुठला तरी एक विभाग आहे, तो अस्तित्व आहे की नाही याच्यावर आता प्रश्नचिन्ह आहे. काय वाटतं त्याच्याबद्दल? आणि हे सगळी झाडं पडतात तुमच्या प्रभागातली, या सगळ्या दुर्घटना होतात. लेटर दिले होते, तुम्ही सांगितलं होतं प्रशासनाला की या झाडेही छाटणी करा म्हणून? तुम्ही अगदी बरोबर म्हणालात अतुल की वृक्ष प्राधिकरण हे अस्तित्वात आहे की नाही असं आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. हे जे कोणी उपायुक्त जे बसलेले आहेत ऑफिसमध्ये, मग बोडके असतील किंवा सोनावणे असतील, मी त्यांना वारंवार सांगतेय की तुम्ही स्वतः फील्डवरती या, तुमच्या ऑफिसमधनं बाहेर पडा. इथले सहाय्यक आयुक्त असतील, अधिकारी त्यांच्या ऑफिसमध्ये केबिनमध्ये मस्त बसलेले असतात. या सगळ्या लोकांनी फील्डवर येणं अत्यंत आवश्यक आहे, म्हणजे त्यांना परिस्थिती कळेल की किती गंभीर आहे. जागोजागी झाडं पडलेली आहेत, अनेक घरांवर झाडं पडली आहेत, लोकांचं नुकसान झालंय, ते कोण भरून देणार आहे. त्यामुळे मी वारंवार या अधिकाऱ्यांना सांगते की तुम्ही स्वतः फील्डवर उतरा. फोनवरती बोलून या गोष्टी कळत नसतात. जोपर्यंत तुम्ही फील्डवर उतरणार नाहीत, मी आयुक्तांना देखील माझी विनंती आहे की तुम्ही स्वतः एक राऊंड घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की वृक्ष प्राधिकरणची परिस्थिती किती गंभीर आहे. अधिकाऱ्यांना फक्त तुम्ही आपण कामं देतो, जबाबदारी देतो, पण ते जबाबदारी निभावतात का हा प्रश्न आता खरंच उपस्थित झालेला आहे. आणि अधिकाऱ्यांना तर मी हे म्हणेन की आता मी स्वतः त्यांना जाऊन घेऊन येणार आहे की तुम्ही जरा फिरा, रस्त्यावरती बघा की लोकांची काय अवस्था आहे. सगळीकडे पाणी साचलंय, फांद्या छाटणी झालेली नाहीये, पण या अधिकाऱ्यांना मस्त एसी केबिनमध्ये बसलेत आणि आम्ही मोठ्या मोठ्या गप्पा करतो. 5,000चं बजेट आहे, ते बजेट करायचंय काय? जर या बेसिक गरजा तुम्ही ठाणेकरांना देणार नसाल ना, तर त्या बजेटला काही अर्थ नाही, शून्य अर्थ आहे. म्हणून त्या दिवशी मला वाटतं जेसीबी की काय हे आणायला जवळपास 2 का 3 तास गेले. पाणी साठलं होतं, पंप बंद पडला. नक्की काय प्रकरण आहे ते सगळं? नोपाड्यामध्ये भांजेवाडी हा जो प्रभाग आहे, तिकडे माननीय महापौरांनी देखील त्या दिवशी दौरा केला होता. त्यांनी स्वतः बघितलं, कित्येकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं, म्हणजे तिथे राहणं मुश्किल होतं. आणि तिथे अत्यंत एक गटार आहे की जे बंद करून टाकलं होतं, आणि ते गटार डायव्हर्ट करणं, त्याची दिशा डायव्हर्ट करणं हे अत्यंत गरजेचं काम होतं. मी स्वतः दिवसभर त्या जागी उभी होते आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं आपल्या अधिकाऱ्यांनी काम सुरू कर, आणि तो काम सुरू करत नव्हता कारण तो म्हणतो जेसीबी नाहीये, जेसीबी मागवलाय. म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटलं की जेसीबी ठाण्यासारख्या शहरामध्ये एक जेसीबी मागवलाय, ते यायला त्याला 4 तास लागले. म्हणजे सकाळी 11 पासून आम्ही उभे होतो, ते काम त्याने दुपारी 4 वाजता सुरू केलं. म्हणजे जे काम जर लवकर सुरू झालं असतं तर कदाचित त्या पाण्याचा निचरा लवकर झाला असता. मग शेवटी मी आयुक्तांना फोन केला, मग आयुक्तांनी फोन करून तो जेसीबी पाठवण्याचं काम केलं. म्हणजे इतकी बेसिक गोष्ट जेसीबी हे आणण्यासाठी आपल्याला 4 तास जर लागत असतील तर परिस्थिती खरंच कठीण आहे. मग आपण नक्की स्मार्ट सिटीत राहतोय की कुठे आदिवासी पाड्यांमध्ये राहतोय, हा देखील एक आता प्रश्न उपस्थित राहतो. नक्कीच, म्हणजे आता आम्हाला लोकप्रतिनिधी असून हा प्रश्न पडायला लागला. आणि हे सगळं बघून आम्हाला म्हणजे आम्ही वारंवार फोन करतोय, तक्रारी करतोय. जे तुम्ही मला विचारलं की तुम्ही लेटर दिली होती का, जी रेग्युलर आपली फांद्या छाटणी असते, म्हणजे हायवेचे रोड असतील किंवा जे महापालिकेचे आपले रोड आहेत, तिकडे फांद्या छाटणी रेग्युलर दरवर्षी होते. आणि जे काही ज्यांचे प्रायव्हेट प्रॉपर्टीमधले जे काही धोकादायक झाडं असतील, त्या कितीतरी लोकांनी लेटर दिलेली आहेत, पण त्या लेटरवरती त्यांना परवानगीच दिली जात नाही. मग आम्हाला फोन करावे लागतात. म्हणजे वृक्ष प्राधिकरण हे डिपार्टमेंट झोपलेलं आहे, त्यांना बरखास्त करून मॅडम थांबवतो मी तुम्हाला थांबवतो. म्हणजे पर्सनल जी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहेत त्यांनी आम्ही झाडांची फांद्या छाटणी करून घेतो यासाठी परमिशनला लेटर पाठवलेत, पण त्यांना परमिशन दिली जात नाही. त्यांना दिली जात नाही परमिशन, दिली जात नाही. म्हणजे ती लोक मला असं वाटतं लेटर वाचतच नाहीत त्यांचं, का त्याच्यावरती काहीच होत नाही. कारण अनेक लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या, प्रायव्हेट प्रॉपर्टी मधली जी झाडं कापायची त्याला आपल्या महापालिकेची परवानगी लागते आणि मग ते बोलावून ती झाड फांद्या छाटणी करून घेतात. पण अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही कधी 4-4 महिन्यापासून पत्र दिली आहेत, पण आम्हाला कुठलंही उत्तर आलेलं नाहीये, आम्हाला कुठली परवानगी मिळालेली नाहीये. मग आता जर काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? मॅडम खासगी विकासकाला एखाद्या बिल्डरला जर एखादी जागा मोकळी करून घ्यायची असतील, तिथे झाडं तोडायची असतील, त्याला तर लगेच परवानगी दिली जाते. मला वाटतं आपणच त्या गडकरीच्या बाजूला एवढा मोठा प्लॉट खाली करून घेतला, एवढी झाडं तोडली, 2 दिवसात झाडं पूर्ण भुईसपाट करून टाकलेली त्यांनी. तेच तर दुर्दैव आहे आपलं की बिल्डरांसाठी लगेच सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातात, लगेच सगळ्या त्यांच्या जे काही मागण्या असतात त्या पूर्ण केल्या जातात. किंवा अनेक बिल्डरांनी, आता मी नोपाड्यातला एक मेजर प्रॉब्लेम तुम्हाला सांगते, अनेक बिल्डरांनी पुनर्विकास करताना जे तिकडे नॅचरली जी गटारं आहेत किंवा चेंबर आहेत ती सगळी आपल्या प्रॉपर्टीच्या फायद्यासाठी बुजवून टाकलेली आहेत. म्हणजे आज जर आपण बघितलं नोपाड्यात हे पाणी साठण्याचं प्रमुख कारण हेच आहे की बिल्डरनी अनेक गटारं
आणि चेंबर्स हे बुजवल्यामुळे किंवा तिकडे रॅबिट जमा झाल्यामुळे पाणी साचण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात यावर्षी झालेलं आहे. तर मी महापौर मॅडमना त्या दिवशी हेच म्हटलं की अशा बिल्डरवरती आपण काय कारवाई करतो. जेव्हा एखादा बिल्डर एखादी जागा घेतो आणि तिकडे पुनर्विकास जेव्हा होणार असतो, आनंद आहे, व्हायलाच पाहिजे. पण हे करताना जेव्हा तुम्ही नॅचरल गटाराचे स्रोत असतात किंवा जी चेंबर अनेक वर्ष आहेत ती तुम्ही बुजवून टाकता, पण हे करताना तिथल्या आजूबाजूच्या लोकांना काय त्रास होतो ह्याचा विचार हे बिल्डर करतात का. तर ह्याच्या पुढे मला असं वाटतं जोपर्यंत या गोष्टीची पूर्तता होत नाही, बिल्डरना ओसी मिळूच नये अशी मी मागणी करणार आहे. आणि सगळ्यात प्रमुख मागणी माझी ही आहे, वृक्ष प्राधिकरण पूर्ण डिपार्टमेंट बरखास्त करा. मॅडम मला मी तर याच्या पुढे जाऊन सांगेन, बरखास्त तर कराच, नवीन टीम आणा, नवीन डिपार्टमेंट घ्या, परंतु एखादा अधिकाऱ्याने निदान सस्पेंड करा, म्हणजे आयुक्त आणि महापौर एक चांगलं एक उदाहरण ठेवतील, म्हणजे पुन्हा एकदा असे पुन्हा अधिकारी वागणार नाहीत असं मला वाटतं. मी मागच्या महासभेमध्ये इथले सहाय्यक आयुक्त जे आहेत त्यांना सस्पेंड करा अशी मागणी केली होती. बघू त्याच्यावरती काय कारवाई होते. आणि वृक्ष प्राधिकरणचं आता ज्यांच्याकडे जी जबाबदारी हे सगळं बघतायत ते सोनावणे सर आहेत. आणि सोनावणे सरांना मी अनेक वेळा सांगते, तुम्ही स्वतः फील्डवर या, ते एकदाही आलेले नाहीयेत, ना बोडके सर आलेले आहेत. त्याच्यामुळे जर अधिकाऱ्यांची मानसिकताच नसेल आणि इच्छाशक्ती नसेल, त्यांना काम करायचं नसेल, तर अशा अधिकाऱ्यांकडनं ताबडतोब चार्ज काढून घेतला पाहिजे अशी माझी मागणी आहे. नाही नक्कीच. आणि तुम्हाला मी सांगतो की आता भाजपच्या नगरसेविका आहेत मृणाल पेंडसे, हीच तक्रार शिवसेनेच्या नगरसेवकांची देखील आहे, जे सत्तेत आहेत, आणि विरोधी पक्षांची पण आहे. मग आता जर सत्तेत असणाऱ्या या सगळ्या नगरसेवकांचं, विरोधात असणाऱ्या नगरसेवकांचं जर हेच म्हणणं आहे, तर या म्हणण्याकडे आयुक्त आणि महापौर लक्ष देतील का आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करतील का, जेणेकरून मी तुम्हाला सांगतोय अधिकाऱ्यांवर कारवाई होणं का गरजेचं आहे, जेणेकरून निदान पुढच्या पावसाळ्यामध्ये ही परिस्थिती ठाण्यात दिसणार नाही. एक चांगला अधिकारी येऊन मला वाटतं डिसेंबर पासूनच त्याने चालू करावं. पण एक मला वाटतं 7-8 दिवस संपूर्ण ठाण्याचा दौरा, ठाणे महापालिकेचा बस झाला की ते झाडं चेक करू शकतात, एक ऑडिट रिपोर्ट बनवू शकतात आणि काम सुरू करू शकतात. परंतु तुम्ही मगाशी सांगितलं पण ऑफिसमधूनच बाहेर निघायचं नाही यांना, तर कशी काम होणार. काय ना, जोपर्यंत यांच्या घरावर झाड पडत नाही, एखादी दुर्दैवी घटना ठाण्यामध्ये घडत नाही, कोणाचा मृत्यू होत नाही किंवा असे काही प्रकार घडत नाही, तोपर्यंत त्यांचे डोळे उघडत नाहीत असं माझं म्हणणं आहे. आम्ही नेहमी ओरडून हेच सांगतो की या गोष्टी दरवर्षी आपल्याला करायच्या आहेत. नालेसफाई असेल किंवा फांद्या छाटणी, मग हे आपण फेब्रुवारी मार्च पासून सुरू का करत नाही, टेंडर आधी का काढली जात नाहीत, या गोष्टींना बजेट का वाढवलं जात नाही, हे अनेक वर्ष आम्ही तेच प्रश्न विचारतोय. या गोष्टींसाठी बजेट मागितलं की म्हणतात आमच्याकडे निधी नाहीये, पण गटारं पायवाटा करायला यांच्याकडे भरपूर निधी आहे. पुन्हा तेच किंवा अनेक ठिकाणी कामं न करता बिलं काढलेली आहेत, हे सगळं करायला यांच्याकडे निधी आहे. पण ज्या बेसिक गोष्टी ठाणेकरांना द्यायच्या आहेत, मग त्याच्यामध्ये सफाई आली, तुमची फांद्या छाटणी आली, नाले सफाई आली, याच्यासाठी या लोकांकडे बजेट नाहीये. म्हणजे मला तर हेच वाटतं अतुल की ह्या लोकांची इच्छाशक्ती नाहीये, यांची मानसिकता नाहीये आणि यांना ठाणेकरांच्या बेसिक गरजा पूर्ण करण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाहीये. आम्ही ऑफिसमध्ये बसणार आणि फोनवरती ऑर्डर सोडणार, एवढंच त्यांना करायचंय. मी परत हे म्हणते की वृक्ष प्राधिकरण डिपार्टमेंट बरखास्त करा आणि त्या अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करा. नक्की या संपूर्ण पुढची ही जी महासभा होणार आहे, या महासभेमध्ये हे सगळे प्रश्न उपस्थित केले जातीलच. परंतु 5-6 हजार कोटींचं जेव्हा आपण अर्थसंकल्प ठाणे महानगरपालिका सादर करते, तेव्हा त्यानंतर देखील या स्मार्ट सिटीची अशी अवस्था होणं म्हणजे काय नक्की, याला जबाबदार कोण आहे, हा देखील एक मोठा प्रश्न इथे उपस्थित राहतो. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.